नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला काही शिकवायला आलेले नाही आहे. आज मी तुम्हाला काही सांगणारही नाही. पण आज फक्त एक गोष्ट करायची आहे. स्वतःकडे पाहायचं आहे. थोडा वेळ बाहेरचं जग विसरा. फोन, लोक, काम, समस्या सगळं बाजूला ठेवा आणि फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही खरंच सुखी आहात का? बहुतेक जण या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. कारण उत्तर बाहेर नाही, उत्तर आत आहे. आणि तिथेच खरी अडचण आहे. आपण पूर्ण आयुष्य जगायला शिकतो, पण आपलं मन समजायला कधीच शिकत नाही. मन हा शब्द आपण खूप हलक्यात वापरतो. माझं मन लागत नाही, मन विचलित झालंय, मन नाही म्हणतं. पण कधी थांबून विचार केलात का? हे मन म्हणजे नेमकं आहे तरी काय? मन म्हणजे मेंदू नाही, हृदयही नाही आणि आत्माही नाही. मन एक प्रक्रिया आहे, एक सतत चालू असलेला प्रवाह. तुम्ही झोपेत असतानाही मन चालू असतं. तुम्ही शांत बसलेले असतानाही मन चालूच असतं. विचार, आठवणी, कल्पना, भीती, अपेक्षा या सगळ्यांची एक गर्दी म्हणजे मन. आणि ही गर्दीच आपलं आयुष्य चालवत असते. तुम्ही आज जे आहात ते तुम्ही ठरवलेलं नाही, ते तुमच्या मनाने हळूहळू घडवलेलं आहे. लहानपणी तुम्हाला जे सांगितलं गेलं, शाळेत जे ऐकावं लागलं, घरात जे पाहिलं, समाजाकडून जे अनुभवलं, मनाने सगळं साठवलं. कोणी तुम्हाला कमी लेखलं, मनाने तो क्षण साठवला. कोणी तुमच्यावर प्रेम केलं, मनाने तो क्षण साठवला. अपमान, भीती, अपयश, तुलना, मन काहीही सोडत नाही. आणि मग या सगळ्यातून मनाने एक कथा तयार केली. ती कथा म्हणजे मी असा आहे, लोक असे असतात, जग असंच असतं. समस्या इथून सुरू होते. कारण मन सत्य सांगत नाही, मन फक्त अनुभव सांगतं. आणि अनुभव नेहमी पूर्ण सत्य नसतं. एक वाईट अनुभव पूर्ण जग वाईट वाटायला लावतं. एक अपयश आपण अपयशी आहोत असं वाटायला लावतं. आणि मग आपण म्हणतो माझं आयुष्यच अवघड आहे. पण खरं सांगायचं तर आयुष्य अवघड नसतं, मन अवघड करतं. मनाचं एकच उद्दिष्ट आहे, आपण सुरक्षित राहावं. म्हणून मन नेहमी धोका शोधतं, नेहमी भीती दाखवतं, नेहमी वर्स्ट केस सिनेरिओ तयार करतं. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, लोक काय म्हणतील, मी फेल झालो तर. मनाला वर्तमानात राहायचंच नसतं. मन भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याकडे पळत असतं. म्हणून आपण आज इथे असूनही इथे नसतो. शांत बसलो तरी मन शांत नसतं. काम करत असतानाही मन दुसरीकडे असतं. हेच कारण आहे आपल्याला शांतता मिळत नाही. आपण समजतो की शांतता बाहेर आहे. पैसा आला की मिळेल, नातं मिळालं की मिळेल, यश मिळालं की मिळेल. पण शांतता कधीच बाहेर नसते. शांतता म्हणजे मनाचं स्थिर होणं. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. तुम्ही मन नाहीत, तुम्ही विचार नाहीत, तुम्ही भावनाही नाहीत. जर तुम्ही विचार असता तर विचार बदलला की तुम्ही बदलला असता. आज तुम्ही आनंदी आहात, उद्या दुःखी, परवा शांत. म्हणजे तुम्ही बदलत नाहीत, मन बदलतं. तुम्ही ते पाहणारे आहात. हा फरक ज्या दिवशी कळतो त्या दिवशी माणूस पहिल्यांदा मुक्त होतो. मनावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करू नका, तो कधीच जमणार नाही. मन समजायला सुरुवात करा. विचार आला तर त्याच्याशी भांडू नका, त्याला थांबवू नका. फक्त पहा, हा विचार आहे, हा माझा विचार नाही. हा एक छोटासा फरक आयुष्याची दिशा बदलतो. मन शत्रू नाही, पण मन मालक बनलं तर आयुष्य गुलाम बनतं. आणि मन समजलं तर आयुष्य हलकं होतं, सरळ होतं.
शांत होतं. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यापेक्षा तुमच्या मनात त्याबद्दल काय चाललंय हे जास्त महत्त्वाचं आहे. मन जर समजलं तर जीवन बदलत नाही, दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलली की जीवन आपोआप सरळ होतं. आता हा व्हिडिओ इथे संपतोय, पण तुमच्यात काहीतरी सुरू झालं आहे. कदाचित प्रश्न, कदाचित शांतता किंवा अस्वस्थता. ते ठीक आहे, कारण जेव्हा पहिल्यांदा मन स्वतःकडे पाहायला लागतं तेव्हा गोंधळ होतो. आज मी तुम्हाला काही देऊन जात नाही, आज मी तुमच्याकडून काही काढून घेते. तुमचा समज की मी माझं मन आहे. आजपासून फक्त एवढंच करा. विचार आले तर थांबा, त्यांना पकडू नका, त्यांच्याशी भांडू नका, फक्त पहा. कारण तुम्ही विचार नाहीत, तुम्ही त्या विचारांचे साक्षीदार आहात. मन बदलायचा प्रयत्न करू नका, मन समजायला सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, शांतता कुठे मिळत नाही, शांतता उलगडते. मन समजलं तर आयुष्य सोपं होत नाही, हलके होतं. आणि हलकं जीवन हेच खरं सुख आहे. व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.